जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीता ही मराठीमध्येच आहे आणि मी हे व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी बनवत आहे. ज्या व्यक्तींना कामाच्या अभावी वेळ मिळत नाही ते आपला मोबाईल सुरू करून श्रीमद भगवद्गीतेचे व्हिडिओ ऐकू शकतात. अशा लोकांसाठी किंवा अशा माझ्या मित्रमंडळी भाऊबंधांसाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ जी श्रीमद भगवद्गीता आहे ही आयुष्यामध्ये कधी ना कधी एकदा तरी ऐकायला पाहिजे किंवा वाचायला पाहिजे. पण या धावपळीच्या कालावधीमध्ये, धावपळीच्या कामामध्ये कुणाला सुद्धा वेळ मिळत नाही पुस्तक वाचायला. तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की ऐकत चला आणि मला कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा जय श्रीकृष्ण असे लिहत चला. आणि तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या आणि लाईक करीत चला. तर मग आता आपण सुरू करूया समोरचा भाग. आपल्या कर्मफळावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा पुरुष जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी वस्तुतः तो कोणतेही सत्कर्म करीत नसतो. याचा उद्देश असा आहे की जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो, मनुष्य जेव्हा कृष्णाची भावना, कृष्णाचे विचार, कृष्णाचे शब्द, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनामध्ये ठेवून जे काही कर्म करतो, सर्व काही कृष्ण प्रित्यर्थ करतो, तेव्हाच तो कर्मबंधनातून मुक्त होतो. कृष्ण भावनाभावित मनुष्य केवळ भगवंतावरील विशुद्ध प्रेमामुळेच कर्म करतो, म्हणून त्याला कर्मफळाचे कोणतेही आकर्षण नसते. तो स्वतःचा चरितार्थ प्राप्त करण्यामध्येही आसक्त नसतो, कारण प्रत्येक गोष्टीसाठी तो श्रीकृष्णांवर विसंबून असतो. तो कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी उत्सुक नसतो. तसेच आपल्याकडे असलेल्या सर्व वस्तूंचे रक्षण करण्यारीतीही तो उत्सुक नसतो. तो आपल्या क्षमतेनुसार कर्तव्य पार पाडतो आणि उर्वरित सर्व काही श्रीकृष्णांवर सोपवितो. असा अनासक्त मनुष्य चांगल्या अथवा वाईट कर्मफळांपासून मुक्त असतो, जणू काही त्याने काही केलेच नाही. हे अकर्म किंवा फळरहित कर्माचे लक्षण आहे. म्हणून कृष्ण भावनारहित असे कोणतेही कर्म कर्त्याला बंधनकारक ठरते आणि विकर्माचे हेच वास्तविक लक्षण आहे. याच विकर्माचे विवेचन पूर्वी करण्यात आले आहे. निराशीर्यतम त्यक्तपरिग्रहं शारीरम केवल कर्म कुर्वत्रांतीय किल्बिषम. असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरिताच कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्मांनी प्रभावित होत नाही. ज्या पद्धतीने आपल्याला ज्या वस्तूंची आवश्यकता आहे त्याच वस्तू आपण स्वीकारल्या पाहिजे आणि ज्या वस्तूंची आपल्याला खूपच गरज नाही अशा वस्तूसाठी लोभ करणे म्हणजे एक पाप होय. चोरी करणे किंवा दुसऱ्यापासून लुबाडून घेणे म्हणजे एक पापच असतो. आणि जो व्यक्ती असे काम करत नाही तो व्यक्ती मस्त मोक्ष आणि मनाने साफ असतो आणि त्याच्याकडून कोणते पापकर्म सुद्धा होत नाही. कृष्ण भगवान काय म्हणतो? मनुष्य आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट फळांची अपेक्षा करीत नाही. त्याचे मन आणि बुद्धी पूर्णपणे नियंत्रित असते. तो जाणतो की आपण भगवंताचे अंश असल्या कारणाने अशीच अंश या नात्याने आपण जी भूमिका करीत आहोत ती करण्यास आपण कारणीभूत नसून ती केवळ आपल्याद्वारे भगवंतच करून घेत आहेत. जेव्हा हात हालचाल करतात तेव्हा ते स्वतःच्या इच्छेने हालचाल करीत नाहीत, तर त्यांच्या हालचालीला संपूर्ण शरीराचा प्रयत्न कारणीभूत असतो. कृष्ण भावनेमध्ये
मनुष्य नेहमी भगवंताच्याच इच्छेनुसार कृती करीत असतो, कारण त्याला वैयक्तिकरित्या इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा नसते. तो एखाद्या यंत्राच्या भागाप्रमाणे कार्य करीत असतो. ज्याप्रमाणे मशीन एक यंत्र असते, त्याप्रमाणे मनुष्य सुद्धा एक यंत्र असते आणि भगवंत त्या यंत्राच्या रूपामध्ये मनुष्याला सुद्धा कर्म करायला लावत असतो. ज्याप्रमाणे यंत्राचा भाग सुव्यवस्थित ठेवण्यासाठी त्याला तेल लावून त्याची स्वच्छता करावी लागते, त्याप्रमाणे भगवंताची दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरिता कृष्ण भावनेमध्ये मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वतःचा निर्वाह करतो. म्हणून तो कर्मफळांपासून मुक्तच राहतो. एखाद्या पशुप्रमाणेच त्याचा आपल्या स्वतःच्या शरीरावरही अधिकार नसतो. एखाद्या पशुचा निष्ठुर धनी आपल्या नियंत्रणातील पशुची कधी कधी हत्या करतो, पण तरीही तो पशु प्रतिकार करीत नाही. तसेच त्या पशुला वास्तविक असे स्वातंत्र्यही नसते. आत्मसाक्षात्कारामध्ये पूर्णपणे संलग्न झालेल्या कृष्ण भावना भावित मनुष्याकडे भौतिक गोष्टीवर मिथ्या अधिकार सांगण्यासाठी वेळ नसतो. प्राणरक्षणाकरिता आवश्यक धन प्राप्त करण्यासाठी त्याला वाममार्गाचा अवलंब करावा लागत नाही. म्हणून या भौतिक पापांनी तो दूषित होत नाही. तो सर्व कर्मबंधनातून मुक्तच असतो. जो सहजपणे होणाऱ्या लोभाने संतुष्ट असतो, जो द्वेंद्वांपासून इतरांपासून मुक्त असून मत्सर करीत नाही, कोणाचा द्वेष करीत नाही, कोणाचा राग करीत नाही, तसेच जो यशापयशामध्ये स्थिर असतो, तो सर्व प्रकारची कर्म करीत असूनही त्यामुळे कधीच तो बद्ध होत नाही. तो कधीच या गोष्टीपासून विचलित होऊ शकत नाही. कृष्ण भगवान काय म्हणतात? मनुष्य आपल्या शरीराचे पालन पोषण करण्यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न करीत नाही. तो सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये संतुष्ट असतो. तो कशाची याचना किंवा आसक्ती करीत नाही किंवा कोणाकडून करूनही घेत नाही. तर आपल्या क्षमतेनुसार आपली जेवढी क्षमता आहे, आपली जेवढी योग्यता आहे, प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे काही प्राप्त होते त्यामध्ये तो समाधानी असतो. तो आपल्या उदरनिर्वाहाच्या संदर्भात स्वतंत्र असतो. तो आपल्या कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणू देत नाही. उदाहरणार्थ, भौतिक जगातील इतरांपासून विचलित न होता भगवत सेवेप्रित्यर्थ तो कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तत्पर असतो. तो उत्सुक असतो. शीत आणि उष्ण किंवा सुख आणि दुःख या रूपात भौतिक जगातील इतरांचा अनुभव येतो. कृष्ण भावनेमध्ये मनुष्य इतरांमध्ये असतो, कारण श्रीकृष्णाच्या संतुष्टीप्रित्यर्थ कोणत्याही प्रकारे कर्म करण्यात त्याला संकोच वाटत नाही. म्हणून तो यश आणि अपयश दोन्हीमध्ये स्थिर असतो. जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित होतो, तेव्हाच अशी ही लक्षणे प्रकट होत असतात. जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे, त्याचे कर्म सर्वथा दिव्यत्व प्राप्त करतो. त्याचे कर्म सर्वथा जिकडे तिकडे एका दिव्य स्वरूपामध्ये प्राप्त होत असते. कृष्ण भावनेमध्ये कृष्ण काय म्हणतात? मनुष्य सर्व इतरांपासून मुक्त होतो आणि याप्रमाणे जो प्राकृतिक गुणांचा दोषांपासून मुक्त होतो, त्याला श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या स्वरूप स्थितीचे ज्ञान असल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो आणि म्हणून त्याचे मन कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ शकत नाही. यामुळे तो प्रत्येक कार्य आदी विष्णू म्हणजेच श्रीकृष्ण प्रित्यर्थ करतो. म्हणून त्याचे कर्म यज्ञाप्रमाणेच आहे. कारण यज्ञाचा उद्देश हा परमपुरुष श्री विष्णू श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हाच असतो. अशा कर्मामुळे प्राप्त होणारी फळे निश्चितच दिव्यत्वामध्ये विलीन होतात आणि त्यामुळे कर्त्याला कर्मफळाचे भौतिक परिणाम भोगावे लागत नाहीत. भगवान विष्णू यांची सेवा केल्याने किंवा आपल्या घरी कृष्ण भगवंताचे लक्ष्मीनारायणाची पूजा, लक्ष्मीनारायण पूजा ठेवली जाते, त्यामध्ये सुद्धा कर्म करण्यात येते. तर मित्रांनो, पुढील अध्याय आपण पुढच्या भागामध्ये बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. राधे राधे.